ग्रेट यंगस्टर उज्ज्वलची चर्चा पण जरूर करूयात. आज ज्या स्टेजला उज्ज्वल क्रिकेट खेळतोय ना, खऱ्या अर्थानं भले भले यंगस्टर्स अनेक हार्डवर्क करून सुद्धा पोहोचण्यासाठी त्यांना भरपूर वेळ लागतो, परंतु उज्ज्वलची जी मेहनत आहे ना त्याला तोड नाही आहे. पहिलं षटक घेऊन उज्ज्वल दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंगवरती प्रथम आहे आणि नॉन स्ट्रायकिंगवरती सनील आपण पाहतोय. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल चांगला कटरचा वापर त्या ठिकाणी केला होता, लेग कटर होता. पहिल्याच बॉलवरती सरप्राईज करण्याचा फलंदाजाला प्रयत्न त्या ठिकाणी होता गोलंदाज उज्ज्वलचा. सातत्याने आपण पाहतो जगदीश यांना पहिल्या षटकामध्ये, परंतु आज थोडेसे बदल या ठिकाणी केले गेलेत. उज्ज्वलच्या हातामध्ये नवीन कोरा चेंडू या ठिकाणी सुपूर्द केला गेलाय आणि एक नवा चान्स, एक नवी संधी या ठिकाणी गोलंदाज उज्ज्वलला या ठिकाणी दिलाय. समोर फटका, मिडॉनला क्लिअर करत बॉल सरळ निघून जाईल. वन बाउन्स, 4 धावांकरिता चौकार. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटचा फ्लो अप्रतिम होता, बॅटचा जो फॉलो थ्रू होता तो जबरदस्त होता. पहिला बॉल लेग कटर होता, हा बॉल स्टंपच्या लाईनमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि तिथे कुठेतरी फटका पडतोय गोलंदाज उज्ज्वलला. दुसऱ्या बाजूला फलंदाज प्रथमचे डोळे विस्पारले गेले, कारण बरोबर स्टंपच्या लाईनमध्ये बॉल दिसला आणि बॅटचा फेस त्या ठिकाणी ओपन केला आणि बरोबर समोर डिपॉझिट केला गेला. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये, इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बाउन्स प्राप्त झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकताय. 3 चेंडूंचं केलं या ठिकाणी झालंय मैदानामध्ये. एक चौकार उज्ज्वलच्या विरोधामध्ये आलाय, परंतु त्यानंतर उज्ज्वलने पलटवार सुद्धा करून दाखवलाय मैदानामध्ये प्रथमच्या अगेन्स्ट. चौथा चेंडू या षटकामधील, इथे सुद्धा चांगला बॉल डिलिव्हर करण्यामध्ये यश मिळालं होतं. मिड ऑफला फिल्डर पोहोचतोय. आकाशला आपण पाहतोय. आकाश यांचा जर विचार केला तर एक उत्कृष्ट कबड्डीपटू आणि त्याचबरोबर क्रिकेटर सुद्धा अप्रतिम आहेत. बेस्ट ओपनिंग पेअर सातत्याने आपण जगदीश पाटील यांच्या सोबतीने त्यांना पाहत असतो. सिंगल या ठिकाणी प्राप्त झाले. एकंदरीत 3 चेंडूंनंतर ही सिंगल येताना पाहायला मिळाली आणि त्यानंतर स्ट्रायकिंगवरती सनील आपण पाहतोय, जो डावखुऱ्यातच एक अत्यंत विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याच्यावरती नजर असणार आहेत या मॅचमध्ये. त्याच्यासाठी एक स्पेसिफिक फील्ड सेटअप केला गेलाय. डीपमध्ये आपण पाहू शकतायत, लॉंग ऑन ऑन साईडला, त्यानंतर डीप स्क्वेअर लेगला फिल्डर लावला गेलाय. आमचे प्रेक्षक राजे या दुपारच्या सत्रामध्ये लंच नंतर पुन्हा एकदा या मैदानाला भेट देत असताना या स्पर्धेला भेट देत आहेत, कारण या स्पर्धेमध्ये प्युअर क्लास क्रिकेट सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि आज सुद्धा शॉर्ट बॉलचा वापर जरूर झाला होता त्या ठिकाणी. चांगला बाउन्सर होता, परफ्यूम डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. बरोबर नाकासमोरून चेंडू ट्रॅव्हल झालाय विकेट किपरच्या हातामध्ये. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. चांगलं षटक आतापर्यंत राहिलंय गोलंदाज उज्ज्वलचं. मागील 5 बॉलमध्ये उज्ज्वलच्या विरोधामध्ये एक चौकार जरूर आलाय, परंतु त्यानंतर जे बॉल डिलिव्हर्ड केल्यात, एक वेगळं नाविन्य, एक वेगळा अंदाज त्यामध्ये दिसलाय गोलंदाज उज्ज्वलचा. आज मोठी जबाबदारी संघाने त्याच्यावरती दिली आणि मागील 5 बॉलमध्ये त्यावरती सार्थ ठरलाय. इथे सुद्धा चांगला बॉल, क्रॅम्प करणारा बॉल होता खऱ्या अर्थानं. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, एकदम मिळून झाली या बॉलवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या स्कोरकार्डवरती 6 या आकड्यावरती. 6 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. उज्ज्वलचा जर विचार केला तर सुरुवातीस शेवटच्या षटकामध्ये त्याला आणलं जात होतं, त्यानंतर 2 स्पेल त्याला दिले गेले आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकताय पहिल्या षटकामध्ये उज्ज्वलला गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलं. 6 षटकांचा फॉर्मॅट या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक संघाला एक चांगलं क्रिकेट खेळण्याची संधी या ठिकाणी दिली गेली आमच्या आयोजकांच्या वतीने. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी संघाने या ठिकाणी बाजी मारली. स्पेशली त्या ठिकाणी इम्प्रेस केलं ते म्हणजे अक्षय पाटील यांनी. काय बॅटिंग पाहायला मिळाली अक्षय यांची. त्यानंतर सेकंड डेमध्ये आपण पाहिलं किराईपाडा संघाला साहिल, एक नवा फिनिशर या ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळाला. आणि आज कोणता संघ या ठिकाणी अंतिम 5चे दरवाजे ठोठावेल. गोलंदाजी मार्कवरती आतिश याला आणलं गेले. आतिशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल फुल
2 चेंडूंचा केला आतापर्यंत जरा आतिशला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. या बॉलवरती पंच केला गेला, टायमिंग प्रॉपर नाहीये, डिस्टन्स सुद्धा नाहीये आणि त्या ठिकाणी जगदीशचे प्रयत्न चांगले होते. त्या ठिकाणी बॅकअप मिळतोय उज्ज्वलचा. 2 धावा येतील या बॉलवरती आणि दुहेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावा जरा स्कोर कार्डवरती डबल डिजिटमध्ये, डबल फिगरमध्ये 10 या आकड्यावरती आपण पाहू शकता. 10 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. स्कोरच्या भूमिकेमध्ये वैभव भोईर यांना आपण पाहतोय लंच नंतर ते सुद्धा जॉईन झालेत. आज सुद्धा इनॅक्शन होते. आज सुद्धा त्यांच्या बॅटमधून प्रचंड धावा आल्या. चांगला लेग कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पूर्णपणे मॅजिकल बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर्ड झाला होता. ही खासियत आहे आतिशची. चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला. 11 धावा फलकावरती लागल्या. 4 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. सध्या तरी दुसरा षटक प्रगती पथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये विकेटचा कॉलम खाली राहिला आणि मागील 4 चेंडूंमध्ये सुद्धा इथून विकेटच्या शोधामध्ये आहेत. परंतु इथून कुठल्याही प्रकारचं दडपण साई स्पोर्ट्स सरावली टीमकडे नाही आहे, कारण धावा खर्च झालेला नाही आहेत. पहिलं षटक सुद्धा इकॉनॉमी तिथे चांगली मेंटेन केली होती. इथे फटका जबरदस्त आहे. बॅटचा फॉलो थ्रू पहा, अप्रतिम फटका आणि सरळ बॉलला लॉफ्ट केले गेले. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला ठोकलाय षटकार आतिशच्या विरोधामध्ये. बरोबर पॅटच्या लाईन मध्ये बॉल मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा सनीने घेतलाय. इथे दडपण दिसतंय आतिश वरती. व्हाईट बॉल आलाय. धावा झाला स्कोर कार्ड वरती 18. 18 रन्स स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. या इनिंग मधील पहिला षटकार आपण पाहिलाय सनीच्या बॅटमधून. आता एक पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे दोन्ही फलंदाजांचा. सनीला आपण पाहतोय सध्या स्ट्राईक वरती. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फ्लोअर लेनचा बॉल होता. गती तितकीशी नव्हती, परंतु टप्पा चांगला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चूक टप्प्यावरती बॉल डिलिव्हर्ड करण्यामध्ये गोलंदाज आतिशला यश आला. धावा झाला स्कोर कार्डवरती 18. पहिल्या षटकामध्ये रन्स झाल्या नव्हत्या, परंतु या ओव्हरमध्ये एक षटकाराच्या सहाय्याने इथून सरासरीमध्ये चांगली सुधारणा झाल्या. 2 षटकांचा खेळ संपन्न झाले. 2 ओव्हरनंतर टीमची टोटल फलकावरती 18 आपण पाहतोय 9च्या सरासरीने. आता सरासरीमध्ये या ठिकाणी नक्कीच वाढ झाली, कारण रन रेटमध्ये इथून ग्रोथ झाला. पुन्हा एकदा उज्ज्वलला बॉलिंग ट्रॅकवरती आणलंय. उज्ज्वलला नक्कीच चांगला चान्स मिळाला आहे. आज तो चान्स ग्रॅप करावा लागणार आहे. दुसऱ्या बाजूला प्रथमला आपण पाहतोय. प्रथमच्या बॅटमधून एक चौकार जरूर आपण पाहिलाय, परंतु त्यानंतर कुठेतरी आतिशच्या विरोधामध्ये तो संघर्ष करत होता. तर संघर्षाचा इथून प्रवास समाप्त करावा लागणार आहे. उज्ज्वल पहिलाच बॉल अवंतरच्या रूपामध्ये या ठिकाणी हाताळला गेलाय. धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या फलकावरती 20 क्षमस्व 19. 19 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिला बॉल बरोबर ऑफस्टोनच्या बाहेर डिलिव्हर्ड झाला होता. प्रथमला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती कुठेतरी पाय चालत नाहीयेत त्याचे. वेग नक्कीच चांगला होता मागच्या दोन्ही बॉलवरती, परंतु टप्पा कुठेतरी चांगला नाहीये उज्ज्वलसाठी. पहिल्या षटकामध्ये जो परफॉर्मन्स आपण पाहिला होता उज्ज्वलचा, फक्त 6 धावा उज्ज्वलने खर्च केल्या होत्या. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये आतिशच्या विरोधामध्ये चांगल्या धावा आल्यात. ऑफस्टॉमच्या बाहेरचा बॉल चेस केलाय. बॉल चालला लॉंग ऑनमध्ये. फिल्डर जगदीश त्या ठिकाणी येत आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. या इनिंगचा जर विचार केला तर सिंगल डबलचं प्रमाण चांगलं आहे, परंतु जे मोठे फटके आहेत ते मोठे फटके कुठेतरी आलेले नाही आहेत. त्याची कुठेतरी कमी भासलं या मागील 2 ओव्हरमध्ये. आणि या षटकाचा जर विचार केला, तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आलाय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सनीच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय, जो एक युवा फलंदाज आहे त्याच्यावरती सुद्धा नजर असणार आहेत. या बॉलवरती पुल शॉट पाहायला मिळतोय. इथे सुद्धा डिस्टन्स नाहीये. डीप मिड विकेटला चांगला कॅच कंप्लीट झालाय आणि फलंदाज सनीच्या खेळीला पूर्णविराम लागत असताना साठी पहिलं यश प्राप्त करून दिले गेले.
जो एक अतिशय विस्फोरक फलंदाज होता. अर्थातच सनी त्याची विकेट मागच्या बॉलवरती मिळवली गेले. उज्ज्वल बॉलिंग ट्रॅकवरती चांगला बॉल त्या ठिकाणी नाहीये. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन खर्च होताना पाहायला मिळते या बॉलवरती सुद्धा. धावसंख्या फलकावरती झाले एकंदरीत 22 रन्स स्कोर करती लागल्या गेल्यात. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. उज्ज्वलला आपण पाहतोय या ओव्हरमध्ये कुठेतरी एक्स्ट्रा रन भरपूर त्याने खर्च केल्यात. 3 अव्वंतर चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्यात एकाच ओव्हरमध्ये. पुढचा बॉल स्टेप आउट करून बॅक चिकाडा जरूर त्या ठिकाणी घेतली होती, परंतु इथे विकेट किपर पासून भरपूर दूर होता बॉल. एकदम मिळेल या बॉलवरती स्टेप आउट करून बरोबर लॉंग ऑफला टार्गेट केलं होतं. बॅटचा फॉलो थ्रू पाहत असताना, परंतु हा फटका खेळत असताना यश कुठेतरी भेटलेलं नाही आहे जलला. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती उज्ज्वल सध्या मैदानामध्ये या चांगली कामगिरी करतोय. ब्रेक थ्रू सुद्धा मिळवून दिलाय. इथे चुकी झालाय. हातामधून चेंडू कुठेतरी निसटला, कंट्रोल नव्हता डिलिव्हरी स्ट्राईटमध्ये आणि इट्स अ बीमार. पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. 24 फलकावरती पाहायला मिळत आहे. 24 रन्स स्कोर करते लागले गेले. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे आणि स्ट्रायकिंगवरती प्रथम आहे. मागच्या काही चेंडूंपासून प्रथमची बॅट कुठेतरी बोललेली नाही आहे. आता या चेंडूवरती त्याला जोखीम घ्यावी लागणार आहे, चान्स घ्यावा लागणार आहे या बॉलवरती. फ्री हिटचा बॉल. या बॉलवरती जरूर मोठा फटका ऑफर केला होता. डीपमध्ये फिल्डर पोहोचत आहेत, परंतु त्यांना इथे जरूर बीट करेल आणि मिळतोय चौकार. प्रथमच्या बॅटमधून फ्री हिटच्या बॉलवरती आलाय चौकार. काही चेंडूंचा जर विचार केला तर उज्ज्वल थोडासा संघर्ष करताना दिसलाय. बॉल रिलीज करत असताना मागचा बॉल सुद्धा चेंडू हातामधून निसटला आणि या बॉलवरती सुद्धा चौकार येताना पाहायला मिळाला. मागील काही चेंडू आणि त्यानंतर टाकलेले चेंडू भरपूर फरक आहे. इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. डाऊन दी बॉल आकाश त्या ठिकाणी येत आहेत आणि आकाशने कुठलीही चुकी त्या ठिकाणी केलेली नाहीये. अजून एक विकेट प्रथमच्या रूपामध्ये. मागच्या चौकाराचं उत्तर या ठिकाणी या बॉलवरती दिले गेलंय. क्विक रिप्लाय मैदानाच्या आतमध्ये दिलाय उज्ज्वलने. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकतायत. या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल तिसरं षटक सध्या प्रगती पदावरती आणि एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट या ठिकाणी मिळवले गेलेत उज्ज्वलने. या षटकामध्ये एक्स्ट्रा रन्स जरूर आल्यात, परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न उज्ज्वलने केला आणि त्याला यश सुद्धा मिळालंय मागच्या 2 बॉलवरती. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी आलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांनंतर टीमची टोटल सध्या तरी फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 28-28. वरती हार्ट ऑफ सरावली, ब्युटी ऑफ सरावली अर्थातच जगदीश पाटील यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. चौथ्या षटकामध्ये स्वतःला डिमोट केलं कुठेतरी आज बॉलिंग युनिटमध्ये. समोर जल एका बाजूला अपकमिंग यंगस्टर आहे आणि दुसऱ्या बाजूला एक अतिशय अनुभवी फलंदाज. बॅटची मोठी कडा त्या ठिकाणी घेतली होती. बॉल जाईल शॉर्ट लेगला, एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे आणि अखेरकार चेंडू त्या ठिकाणी निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. संघर्षाचा बॉलवरती नशिबाचा चौकार या ठिकाणी आलाय.
जलच्या खात्यामध्ये 4 धावा या ठिकाणी जोडल्या जातील. टीमची टोटल फलकावरती 32 झाल्यात. पुढचा बॉल शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला होता. प्रॉपरली एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. बॉल जाईल डीपमधून. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. चांगले एफर्ट्स लावले गेलेत. आतिशच्या माध्यमातून फिल्डिंगचा दर्जा त्या ठिकाणी दाखवला होता. एकाच टीममध्ये त्या ठिकाणी जरूर चांगले प्रयत्न दाखवले होते. 2 धावा येत आहेत या बॉलवरती. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 34 स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आहे. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. जगदीशचा जर विचार केला तर पहिल्या बॉलवरती चौकार त्याच्या विरोधामध्ये आणि त्या चौकारांचं उत्तर त्याला द्यायचं आहे मैदानामध्ये. त्यासाठी संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा बॉल चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्टंपच्या लाईनमध्ये बॉल डिलिव्हर्ड केला होता. चल तऱ्हेने प्रयत्न सुद्धा दाखवले होते. रिप्लाय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नव्हतं. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू या ठिकाणी आलाय. 3 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पुढचा बॉल घेऊन जगदीश दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. आज सरवलीकरांचा नजरा या ठिकाणी असणार आहेत. बॅटची कडा आणि यस विकेट गमावलाय. जलतरे मोस्ट एक्सपेन्सिव्ह विकेट या मॅचमध्ये. जास्त काही खास करू शकलेला नाहीये आणि तिसरा धक्का लागलाय जयप्रकाश शेडवण टीमला. पुढचा सामना आपण नक्कीच पाहणार आहोत. एका बाजूला संघ असेल विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी आणि दुसऱ्या बाजूला हरणवाडी टीम चेस मास्टर. ज्या पद्धतीनं धावा चेस केल्या होत्या अमरदीप जलसा टीमच्या विरोधामध्ये परंतु त्यानंतर बॅटिंग युनिट पूर्णपणे या ठिकाणी डिस्ट्रॉईड झाला होता. 3 धावांसाठी जो संघर्ष केलाय ना त्यामुळे एक शिकण्यासारखं जरूर मिळालं हरणवाडी टीमला. एक धावेचं महत्त्व काय असतं. शॉर्ट बॉलचा वापर जरूर केला गेलाय. फटका फसलाय. पुन्हा एकदा चान्स बनला आणि या बॉलवरती सुद्धा विकेट मिळण्याची दाट शक्यता. आल्या पावली फलंदाज नीलला परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. बॅट्समन लगेच आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. बॉलर ऑन हॅट्रिक बॉल या ठिकाणी असणार आहे जगदीश पाटील यांना आपण पाहतोय. आज सुद्धा या मैदानावरती एक वेगळ्या अंदाजामध्ये त्यांची ओळख सातत्याने आपण पाहतोय. एक उत्कृष्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये त्यांना सातत्याने आपण पाहिलंय आणि साई स्पोर्ट्स सरावली टीमसाठी सुद्धा भरपूर वर्ष त्यांनी मेहनत त्या ठिकाणी घेतलं आणि त्याचबरोबर त्यांचं जे डेडिकेशन आहे या टीमसाठी अप्रतिम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय हार्दिक 6व्या क्रमांकावरती. हा सुद्धा एक हार्ड हिटर आहे परंतु 6व्या क्रमांकावरती त्याला पाठवलं गेलं. कदाचित एक वेगळी स्ट्रॅटर्जी टीम जयप्रकाश शेडवणची असेल. 5 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला शेवटचा आणि अंतिम बॉल या 4थ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. आतिशला कुठेतरी थांबवलं आणि आपल्या संघामधील जो प्रमुख गोलंदाज आहे अर्थातच जगदीश यांना आपण पाहतोय. त्यांना आणलं गेलं बॉलिंग ट्रॅकवरती आणि या ओव्हरमध्ये तब्बल 2 विकेट. हॅट्रिक बॉल. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंग ऑफ फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत प्रणय. एकच धाव या बॉलवरती मिळेल. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांनंतर टीमचे टोटल फलकावरती लागले गेले 35 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही या इनिंगमधील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. खेळ संपला. 4 ओव्हरमध्ये धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 35 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला तर विकेटचा कॉलम खाली राहिला होता परंतु त्यानंतर पुन्हा एकदा उज्ज्वलला अटॅकमध्ये आणलं गेलं आणि ज्यासाठी उज्ज्वलला गोलंदाजी मार्कवरती आणलं होतं तसं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये त्याने दिलं. विकेटसुद्धा प्राप्त केले. त्यानंतर जगदीश यांना आपण पाहिलं विकेट टेकरच्या भूमिकेमध्ये. मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिले त्यांना. आता बॉलिंग ट्रॅकवरती निलेश यांना आणलं गेलं.
ओव्हर नंबर 5 मध्ये. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 12 बॉलमध्ये जयप्रकाश एडवण टीमला भरपूर धावा हव्यात आणि त्या धावांसाठी इथून संघर्ष करावा लागणार आहे. मोठे फटके खेळावे लागणार आहेत. सिंगल डबलचा रोल खूप महत्त्वाचा आहे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये, त्यामुळे मजा येणार आहे. पहिलाच बॉल त्या ठिकाणी हाफ ट्रॅकरचा आपल्याला पाहायला मिळाला. नॉन स्ट्रायकिंगवरती चान्स बनला होता, बॅकअपसाठी कोणीच नव्हतं, त्यामुळे या बॉलवरती एक्स्ट्रा रन्स जरूर मिळतील. 2 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत, प्लस वाईट म्हणजे एकूण 3 धावा या बॉलवरती असतील. आता रन्स जरूर येऊ लागल्यात, एक्स्ट्राच्या रूपाने सुद्धा रन्स आल्यात. आता इथून विथ बॅटने रन्स हव्यात जयप्रकाश एडवण टीमला. कुठेतरी तो पॉझिटिव्ह पर्पोज आपल्याला पाहायला मिळाला नाहीये, तो उद्देश कुठेतरी पाहायला मिळाला नाहीये. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 38 रन स्कोर कार्डवरती आपण पाहतो. निलेशसाठी खराब सुरुवात या ठिकाणी झालाय पहिल्या चेंडूची. इथे फटका जबरदस्त आहे, बॅटचा फ्लो अप्रतिम होता आणि सरळ बॉलला फेकलाय. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे ठोकलाय षटकार. 6 धावा. जबरदस्त होता या फटक्यामध्ये. हार्दिकला आपण पाहतोय जो 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. ते सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बरोबर फ्लोअर लेन्सचा बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. आपण पाहू शकतायत 45 फलकावरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या तरी 5वं षटक प्रगती पथावरती आहे आणि 5व्या षटकाचा जर विचार केला तर सुरुवात षटकाराने झालाय या षटकाची. गोलंदाज निलेश यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. डेथ ओव्हर्स मध्ये त्यांच्यावरती जबाबदारी देखील ठेवली गेली. बॉलर बॅक ड्राईव्ह खेळला जातोय. मिड ऑन 38 सर्कल मध्ये नाहीये. आतिशला त्या ठिकाणी पुढे यावं लागणार आहे. एकच धाव या बॉलवरती येते. मागील काही चेंडूंचा जर विचार केला तर डॉट बॉलचं प्रमाण कमी आहे, मोठे फटके आलेले नाही आहेत, परंतु सिंगल डबलचा रोल खूप महत्त्वाचा आहे आणि ते सिंगल डबल आपण सातत्याने पाहिल्यात. पुढचा बॉल या ओव्हरमधील. या बॉलवरती चान्स घेतलाय, फोर्स केले गेले आणि बॉलला सरळ लॉफ्ट केले लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. होता अप्रतिम. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 52. 52 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता योग्य स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय जयप्रकाश एडवण संघ. मध्यंतरी संघर्ष करत होते, फलंदाजांनी साथ दिली नव्हती, परंतु त्यानंतर मागील काही चेंडूंमध्ये वन मॅन शो अर्थातच हार्दिक आपल्याला पाहायला मिळाला. इथे सुद्धा फटका जरूर चांगला खेळलाय. फुल शॉट आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर आहेत. उज्ज्वल पुढे येत आहे. तत्पूर्वी 2 धाव्यांचा कॉल आहे. जगदीशने बॉल कलेक्ट केलाय आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण होतील या बॉलवरती. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 54. 54 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 5 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. इथे सुद्धा फटका अप्रतिम आहे. क्लास, दर्जा, स्टँडर्ड या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डिस्टन्स प्रॉपर आहे. 6 धावा षटकार. धावा फलकावरती लागल्या गेल्यात. का बॅटिंग पाहायला मिळालं. एकाच ओव्हरमध्ये निलेशच्या विरोधामध्ये तब्बल 3 षटकार आणि तिन्ही षटकार क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे होते. जबरदस्त. आता पुन्हा एकदा या सिच्युएशनला या ठिकाणी जगदीश यांना बॉलिंग ट्रॅकवरती येणं गरजेचं होतं. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये धावा रोखायच्या आहेत, कारण मागच्या काही चेंडूंमध्ये भरपूर धावा आल्यात. पूर्णपणे क्रेडिट डिझर्व करतोय मिस्टर हार्दिक. 6व्या क्रमांकावरती आल्यानंतर त्याचा जो रोल आहे तो निभावत असताना मैदानामध्ये ऑफ ड्राईव्ह दाखवलाय. बॉल जाईल डीप मध्ये. लॉंगॉमचा फिल्डर प्रणय त्या ठिकाणी आलाय. 2 धाव्यांचा कॉल त्या ठिकाणी सहमत नाही आहेत हार्दिक, कारण स्ट्राईक हवी आहे, गरजेचं आहे. मागच्या काही चेंडूंमध्ये एअर स्ट्राईक त्यांनी केलंय. विकेट जातोय धावचीच्या रूपामध्ये. आपली विकेट बहाल करावी लागणार आहे निखिलला.
विठ्ठलवाडी टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर हरणवाडी टीमचा कॅप्टनचा टॉससाठी या आणि टॉससाठी येताना आपल्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या सर्वात आधी पूर्ण करा. बॉलिंग ट्रॅकवरती जगदीश, पहिल्याच बॉलवरती धावचीच्या रूपामध्ये विकेट आला. आता स्ट्रायकिंगवरती हार्दिक आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक्स्ट्रा बाउन्सवरती बॅटरला पीट केलं गेलं. चांगली बॅटल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कारण कॉन्सेप्ट चांगला आहे मैदानामध्ये. एका बाजूला हार्दिकला आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत, तर दुसऱ्या बाजूला या टीममधील सर्वाधिक महत्त्वाचा गोलंदाज अर्थातच जगदीश दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. परफेक्ट यॉर्कर, वॉट अ बॉल, काय चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जबरदस्त टो क्रशिंग यॉर्कर त्या ठिकाणी होता आणि या यॉर्करचं उत्तर फलंदाजाकडे नव्हतं. मागचे दोन्ही बॉल परफेक्ट टप्प्यावरती या ठिकाणी ठेवले गेलेत आणि एक वेगळी स्ट्रॅटर्जी या ठिकाणी ठेवली गेले. प्रत्येक बॉलवरती नवीन दाखवायचं आहे जगदीशला या ओव्हरमध्ये आणि मागच्या 2 बॉलवरती दाखवलंय. पहिला बॉल गोल्डन स्पॉटवरती ठेवला होता आणि त्यानंतर यॉर्कर पाहायला मिळाला. हा सुद्धा बॉल फुलर लेन्सचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल जाईल ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला. चेस सुरू आहे त्या ठिकाणी. 2 धावांचा कॉल आहे आणि त्या ठिकाणी धावचीच्या रूपामध्ये विकेट जाईल. फलंदाज आपण पाहतोय आदित्यला परतावं लागते तंबूच्या आसऱ्याला. टॉससाठी आपण यायचं आहे. नवीन फलंदाज यश मैदानामध्ये दाखल झालाय. शेवटचे 2 बॉल आपल्याला पाहायला मिळतील. 5वा बॉल या षटकामध्ये. स्ट्रायकिंगवरती हार्दिक आहे या ओव्हरमध्ये. रन्स हव्यात. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बरोबर स्टंपच्या वरून बॉल ट्रॅव्हल झाला. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन चांगलं नव्हतं. त्या ठिकाणी आलाय डॉट बॉल. आता शेवटचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. जगदीशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. चांगला स्पेल त्यांनी कंटिन्यू ठेवला आहे. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा 2 विकेट मिळवले होते आणि या ओव्हरमध्ये सुद्धा धावा थांबवल्यात. काय बॉल पाहायला मिळाला. रायझिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी होती आणि शेवटच्या बॉलवरती धावचीच्या रूपामध्ये विकेट मिळेल. जगदीशचा स्पेल जबरदस्त राहिला. फक्त 1 धाव या षटकामध्ये खर्च केलंय. जो सेट बॅटर ज्या बॅटरच्या बॅटमधून 3 षटकार आपण पाहिले होते त्या फलंदाजाला कुठेतरी थांबवून ठेवले या षटकामध्ये. 61 धाव फलकावरती लागल्यात. 62 धावांचं टार्गेट समोर उभं केलं गेलंय. 62 टू विन असेल. 65चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. टॉसच्या दिशेने आपण जाणार आहोत परंतु दोन्ही टीमला विनंती असेल कॅप्टन आपल्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पण पूर्ण करून घ्या. टॉसच्या दिशेने आपण जातोय. 62 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. होता है का आला या नंबर 1 ला. भारी पावर मध्ये जगतोय सचिन दादा यो जल सर्वाला. भारी पावर मध्ये जगतोय सचिन दादा यो जल सर्वाला. भारी पावर मध्ये जगतोय सचिन दादा यो जल सर्वाला. भारी पावर मध्ये जगतोय सचिन दादा यो जल सर्वाला. वेलकम बोट कॅप्टन्स. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय महेंद्रदादा भोईर आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्याशी बस करूया टॉस. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. 2 मिनिटं आपण थांबवणार आहोत. टॉस आपण या ठिकाणी करूयात. हरणवाडी टीमचा कॉल या ठिकाणी असेल. कॉल केला जाईल. आदरणीय महेंद्रजी भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. छापा आलाय म्हणजे टॉस या ठिकाणी जिंकलाय कल्पेशने. कल्पेश, टॉस किती इम्पॉर्टंट होता या मॅचमध्ये? इम्पॉर्टंट तर टॉस असतोच
मागच्या मॅचमध्ये चांगल्या धावा चेस झाल्या, तर या मॅचमध्ये टीमला काय संदेश असणार आहे? सर्वांचा पहिल्या मॅचला जसा बेस दिला त्या या मॅचला पण तसाच बेस द्या. स्पर्धेविषयी आपला मनोगत कसं व्यक्त कराल? स्पर्धा तर खूपच चांगली आहे, आम्ही दरवर्षी इकडे खेळतोय. आणि टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? शतरक्षण. इट्स ऑल द बेस्ट. टॉस तुम्ही जिंकलास तर तुमचा निर्णय काय असा? शतरक्षण. मागच्या मॅचमध्ये तुमचा सुद्धा बॅटिंग लाईनअप चांगला होता, गोलंदाजीमध्ये कुठेतरी धावा खर्च झाल्या होत्या, तर गोलंदाजांना काय संदेश असणार आहे या मॅचमध्ये? गोलंदाज आमचे ठीकच आहेत, थोडा कधीतरी मागे पुढे होतो ओव्हरमध्ये आणि मी आहेच. ऑल द बेस्ट. टॉस त्या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच विठ्ठलवाडी टीमने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण हॅलो चेक. वेलकम बॅक. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत साई स्पोर्ट्स सरावली या संघाच्या माध्यमातून जगदीश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. रॉकी ग्रुप टेंबी खोडाव्याची स्पर्धा अगदी लगेचच स्मरणात येते जेव्हा आपण जगदीश पाटील यांना पाहतो. खूप चांगल्या स्वाभिमानाने प्लेअर ऑफ द सिरीज मालिकावीर म्हणून बाईक आपल्या नावे केली होती. मोठं नाव राहिलंय. टार्गेट सेट करण्यात आलेला आहे 62 धावांचा आणि त्यांच्या साथीने आकाश गरज जो आत्ताच पार पडलेल्या HP ट्रॉफीमध्ये 1 लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून खेळला होता. अशी दर्जेदार A1 जोडी साई स्पोर्ट्स सरावली संघाच्या माध्यमातून. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता युवा गोलंदाज नील तरे जयप्रकाश एडवण संघाकडून सज्ज होतोय. चांगला चेंडू होता, खूप चांगला चेंडू. प्रॉपर चेंडूची लेंथ जर आपण विघटन केलं त्या लेंथचं तर ज्युसी हाफ व्हॉली स्वरूपामध्ये यॉर्कचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. खूपच सुंदर पद्धतीने डॉट बॉलने सुरुवात केलेली आहे. एक युवा चिरतरुण रायझिंग स्टार एडवन गावाच्या माध्यमातून नील तरे बॉलिंग ट्रॅकवरती आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट लेग परिक्षेत्रामध्ये पहिला झटका लागलाय. खूप सुंदर झेल परिपूर्ण करण्यात आला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मिस्टर हार्दिक तरे यांना आपण पाहू शकला शॉर्ट लेग मध्ये तैनात होते. अगदीच चेंडूचा मागोवा छान रीतीने त्याने घेतला आणि क्षेत्ररक्षक म्हणून आपली भूमिका चांगल्या पद्धतीने अदा केलेली आहे. आकाश घरत स्वस्तात बाद झालेले आहेत 0 या धावसंख्येवर. नील तरे एक यंग अँड डायनामिक प्लेयर, युवा गोलंदाज चांगली सुरुवात करून देतोय आपल्या संघाला. नीलला ठाऊक आहे धावा जो ओघ आहे, जर आपण मागच्या 3 दिवसांचा मागोवा घेतला, आकलन केलं, विश्लेषण केलं तर लक्षात येईल की 100 पार धावा देखील या मैदानावरती झालेल्या आहेत. बॅटिंग पिच म्हणून समोर येते, परंतु अशा स्थितीमध्ये जय महाराष्ट्र चिखलपाडाने या आधीच्या सामन्यामध्ये जी गोलंदाजी केली ती मात्र उल्लेखनीय होती. नील तरे युवा गोलंदाज देखील तोच विचार करतोय. आपल्याला जिंकायचं असेल या सामन्यामध्ये तर गोलंदाजी पूर्णपणे इकॉनॉमिकल करावी लागेल. त्या अनुषंगाने चांगली सुरुवात प्रदान करतोय. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेट झोन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण, ग्रेट कॅच, विकेटची पडझड. खराब सुरुवात साई स्पोर्ट्स सरावली संघाची. फलंदाज तंबूच्या आश्रयाला गॉन. नील तरे पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी, 2 चेंडूंमध्ये 2 दर्जेदार फलंदाज.
पॅव्हेलियन मध्ये परतलेल्या आहेत. विकेट हॅट्रिक परिपूर्ण करण्याची नामी संधी आपल्याला पाहायला मिळते. नील तरे खूप चांगली सुरुवात केलेली आहे क्रिकेटच्या परिक्षेत्रामध्ये. हॅट्रिक हा एक खूप चांगला बेंचमार्क प्रत्येक गोलंदाजासाठी मानला जातो. तो कंप्लीट करणार का नील तरे हे मात्र बघण्यासारखं आहे. काही गोलंदाजी करतोय पूर्णपणे विस्मयकारक स्वरूपामध्ये. प्रतिस्पर्धी संघाला शांत ठेवलेला आहे. वय कमी आहे, टॅलेंट मोठा आहे, खूप चांगलं पोटेन्शियल सिद्ध करत असताना जलसारच्या प्रांगणामध्ये नील तरे एडवण गावातून बिलॉंग करणारा एक अपकमिंग यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं. रायझिंग स्टार आहे. उगवता तारा सितारा स्वयंप्रकाशी स्वरूपात लाऊड अपील त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. यक्ष प्रश्न पंचांना विचारला नील तरेने. प्रचंड प्रभावित करणारा हे षटक राहिलंय बघा. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथा चेंडू डॉट आणि पाचव्या चेंडूवरती सिंगल आलेले आहे. आता या सगळ्यामध्ये लक्षवेधी गोष्ट कोणती असेल तर जगदीश पाटील जो या षटकामध्ये पहिल्यांदाच स्ट्राईक वरती आलेला आहे. आणि जोपर्यंत जगदीश पाटील अर्थात मॉर्केल या नावाने संपूर्ण महाराष्ट्रभर ज्याला ओळख मिळालेली आहे, प्रसिद्धी मिळालेली आहे, तो जोपर्यंत मैदानावरती आहे सरावली संघाच्या आशा पल्लवीत. सन्मानपूर्वक खेळला गेलाय पॉइंट परिक्षेत्रामध्ये. खूप सुंदर षटक, खूप सुंदर गोलंदाजी. नील तरेसाठी टाळ्यांचा गजर तर बनतोय. अप्रतिम षटक हाताळलेला आहे. 6 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च करून 2 गडी गारद करण्याची किमया या ठिकाणी परिपूर्ण केलेली आहे. हाताच्या रेषांवरती विश्वास ठेवत बसू नका, त्याच हातांनी कष्ट करा आणि स्वतःचा ब्रँड निर्माण करा. या भूमिकेतून खेळत असताना नील तरे हा गोलंदाज एडवन क्रिकेटचा भविष्य काळ, एक उगवता तारा ज्याने आपला स्वयंप्रकाश दाखवला क्रिकेटच्या या स्मरांगणामध्ये. खूप सुंदर गोलंदाजी, सुरुवात चांगली झाली जयप्रकाश एडवण या संघाची. आता 30 चेंडूंमध्ये विजयासाठी आपण पाहू शकतात ॲक्युरेट 60 धावांचं लक्ष जे समोर राहिलेलं आहे. सरावली संघातील कुठल्याही खेळाडूने अर्धशतक जर परिपूर्ण केलं तर मंगलदास घरत यांच्या माध्यमातून 1 किलो चिकन भुजिंग देण्यात येईल, जे घरत किचन भुजिंग सेंटरचे प्रोप्रायटर आहेत आणि एक क्रिकेट दर्दी व्यक्तिमत्व मंगलदास घरत यांच्याकडून हे पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. 63 टार्गेट आहे, याचाच अर्थ 61 जो आव्हानाचा आकडा समोर पाहायला मिळतोय. फुल टॉस दिला आणि त्यावरती फुल टोल वसूल केलेला आहे. जगदीश पाटील मॉर्केल समोर तुम्ही फुल टॉस हाताळू शकत नाही. ज्या प्रकारे त्याचा लौकिक आहे, जे प्रदर्शन त्याने आजतागायत केलंय, त्या सर्व गोष्टींचा आढावा घेत असताना फुल टॉस त्याच्यासमोर तुम्ही डिलिव्हर करू शकत नाहीत. चला चेंडू जाऊ द्या. ग्राउंड स्टाफ आपलं थोडंसं लक्ष असू द्या, आपणास नम्र विनंती आहे. खूप सुंदर फटका सजवला. धावफलक 8 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, याचं कुठंतरी आकलन जगदीश पाटील यांच्या देखील माइंडमध्ये सुरू असेल. त्याची कसर भरून काढण्याचा प्रयत्न दुसऱ्या षटकामध्ये होईल. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका सजवला गेलाय. काउफेजचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. सिंगल एक्झिक्यूट केली जात आहे. युवांनी सजलेला हा संघ आहे. पहिल्या षटकामध्ये नील तरे, दुसऱ्या षटकामध्ये जल तरे यांना आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये सातत्य ठेवावं लागेल. सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय या जगदीश पाटील आणि वरुण असे 2 फलंदाज साई स्पोर्ट्स सरावली या संघाकरिता भागीदारी रचण्याचं कार्य करतायत. आवश्यक देखील आहे, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाही. खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगलं पुनरागमन केलंय गोलंदाज जल तरेने. हा चेंडू चांगला होता, कौतुकास्पद. पूर्णपणे खोलवर टप्प्याचा बॅट अँड पॅडच्या अगदीच मध्ये डिलिव्हरी केला. विकेट टू विकेट गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. डॉट स्वरूपामध्ये चेंडूची सांगता. व्हेरी गुड डिलिव्हरी. बघा जगदीश पाटील जसे स्ट्राईक पासून दूर जातात
थोडासा संकटांचा सामना करावा लागतोय, थोडासा बॅकफुटला ढकलला जातो साई स्पोर्ट सरावलीचा संघ. आतापर्यंत या सत्राचा जो आढावा राहिलाय, जलचा पुढील बॉल येथे आपण पाहू शकाल महेंद्रसिंग धोनी कॉपीबुक स्टाईलने चेंडू सजवला गेला होता. ऑर्थोडॉक्स इक्वेनॉक्स काउज फेस मध्ये खूप सुंदर जल कंप्लीट करण्यात आलेला आहे. अप्रतिम प्रदर्शन. जगदीश पाटील यांना स्ट्राईक पासून दूर ठेवा, प्रतिस्पर्धी संघाला दडपणाखाली आणा हे सूत्र मात्र या ठिकाणी परिपूर्ण करत असताना जयप्रकाश एडवनचा हा युवा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 9 धावा ज्या प्रोग्रेस कार्ड वरती आहेत. विकेटची तारांबळ थांबायचं नाव घेत नाहीये. अत्यंत दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. आमचं वय कमी आहे, आमचं टॅलेंट मोठं आहे. समोर कितीही ताकदीचा फलंदाज असो, आम्ही नावाला नाही तर आम्ही चांगल्या लेंथ अँड लाईनला खेळणार आहोत हेच मात्र दर्शवून दिलेलं आहे नील तरे आणि जल तरे या दोन्ही गोलंदाजांनी. आमच्याकडे देखील गुणवत्ता आहे, आम्ही देखील हार मानणाऱ्यांपैकी नाही आहोत. या दृष्टिक्षेपातून खेळत आहेत. स्वतःवरचा सार्थ विश्वास मैदानामध्ये उतरल्यानंतर नील तरे जल तरे चांगली गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये. हा देखील चेंडू आपण पाहू शकाल पंच दर्शवित असताना वाईट बॉल खराब स्वरूपामध्ये जी सांगता बघा येथे ऑनली अंपायर्स रिव्ह्यू आहे. कोणत्याही संघाकरिता रिव्ह्यूचा ऑप्शन नाहीये. जी नियमावली आपण पाहतोय दोन्ही संघांकरिता त्याची उद्घोषणा समालोचन कक्षामधून. धावफलक जर आपण तपासून पाहिलं प्रोग्रेस कार्डवर 1/0 धावा झालेल्या आहेत. पंचांचा निर्णय जो सर्वस्वी अंतिम म्हणून तुम्हाला स्वीकारावा लागेल, स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवावी लागेल हेच त्या ठिकाणी पंच महेंद्र भोईर देखील सूचित करतायत. जलतरे षटकातील पुढील बॉल घेऊन पॉइंटच्या झोनमध्ये थोडासा लपंडाव, खेळपट्टी उंच सखल आहे, हलकीशी दोलायमान आणि त्या कारणास्तव हा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतोय. 2 धावा पळून परिपूर्ण केल्या जात आहेत. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. जगदीश पाटील आणि त्यांच्या समवेत आतिश या दोन्ही फलंदाजांकडून 12 धावा आहेत फलकावर. षटक क्रमांक 2 मधील अधिकृत असे 5 चेंडू परिपूर्ण स्वरूपात. बघा जे विश्लेषण गुणलेखकांनी लिहिलेलं आहे त्यामध्ये ओके हलकीशी चुकी झाली होती गुणलेखकांकडून. 2 डॉट बॉलचे काउंट केले नव्हते. अंततः हरकत नाहीये. 2 षटकांचा खेळ जो परिपूर्ण होतोय फलकावरती 1/2 12 धावा ज्या सजलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये नील तरे याने खूप चांगली कामगिरी केली होती. दुसऱ्या षटकामध्ये हलकासा धावांचा वेग वाढला कारण जगदीशला जी स्ट्राईक मिळाली होती त्याने षटकार खेचला होता. परंतु सामना परिपूर्ण स्वरूपामध्ये दोन्ही संघांसाठी खुला आहे. पुन्हा एकदा नील तरे आलेले आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. 24 चेंडूंचा खेळ हा शिल्लक राहिलेला आहे आणि त्या 24 चेंडूंमध्ये 51 धावांची आवश्यकता आहे साई स्पोर्ट्स सरावली या टीम समोर. सर्व काही या सामन्याची दशा दिशा रूपरेषा जगदीश पाटील या फलंदाजावरती डिपेंड आहे, अवलंबून आहे. नीलचा पहिला बॉल खूप सुंदर गोलंदाजी आहे. अगदी मध्यम रनअप. त्यानंतर शोल्डरला ज्या पद्धतीने तो स्विंग करतोय, अँगल क्रिएट करतोय, रिलीज पॉइंटवरचं चांगलं कंट्रोल, चांगली ॲक्युरेसी, भरपूर काही गोष्टी एक गोलंदाज म्हणून खूप कमी वयामध्ये कॅरी करत असताना नील तरे ब्रँड ऑफ एडवन यांना आपण पाहतोय. ऑन साइडला जगदीश पाटील मॉर्केलच्या बॅट मधून स्वतःच्या लौकिकाला शोभेल असा षटकार सजविला गेलाय. यावेळेस बघा तत्काळ पुनरावलोकनामध्ये जर आपण पाहिलं तर चेंडूची जी लेंथ होती ती थोडीशी मागे राहिली आणि हलकासा ओव्हरपिच देखील होता. ओव्हरपिच समवेत शॉर्ट ऑफ लेंथ. जगदीश पाटील जो 6 फुटाच्या घरामध्ये आहे त्याच्यासाठी शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू म्हणजेच पूर्णपणे एखाद्या गिफ्ट प्रमाणे आहे. त्याने स्वीकार केला त्याचा आणि सजवला एक मोठा फटका 18 स्कोर कार्डवर. नील तरे समोर फलंदाज खूपच खमक्या आहे, ताकदीचा आहे. त्या अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल. चेंडूची लेंथ त्यावेळेस थोडीशी वाईट ठेवली होती परंतु खराब चेंडू स्वैर स्वरूपामध्ये डिलिव्हर झाला.
जगदीश पाटीलचा दरारा, दहशत. क्रिकेटमध्ये जो खेळाडू नावाला खेळत नाही तो जिंकतो. समोर कितीही ताकदीचा फलंदाज असो, मी मात्र चांगले चेंडू डिलिव्हर करणार, माझ्या संघासाठी ओजस्वी तेजस्वी कामगिरी करणार, हा दृष्टिकोन दाखवावा लागेल नील तरेला. फुलटॉस दिलाय. येथे मात्र टायमिंगचा अभाव आहे. या सामन्यातला खूप मोठा क्षण होता, खूप मोठा क्षण होता. बघा रिॲक्शन बघा तेथे नील तरेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. हा चेंडू फुलटॉस होता. खरं तर खेळायचं होतं जगदीशला डे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. त्या डबल माइंडसेट मध्ये, द्विधा मनस्थितीमध्ये चेंडू प्रॉपर मात्र मिडल ऑफ द बॅट ब्रश होऊ शकला नव्हता. या सामन्यातला हा इतका मोठा क्षण आहे की त्याची तुलना आपण करू शकत नाही. एक कॅच छोडा है या मॅच छोडा है, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण जगदीश पाटील तो फलंदाज आहे जो सामन्याची दशा दिशा बदलू शकतो कोणत्याही स्थितीमध्ये. फुलटॉस दिला ऑन साइडला. बघा या आधीच्या चेंडूवरती जर झेल टिपला असता तर विकेट येऊ शकला असता, मोमेंटम थोडंसं शिफ्ट झालं असतं, परंतु झेल सुटला. दुसऱ्या चेंडूवर आणखीन एक फुलटॉस. तेथे आतिशने फायदा उचललाय, षटकार खेचलाय. एक झेल किती महत्वपूर्ण असतो. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, छोडोगे कॅच तो निश्चित तौर से हार जाओगे मॅच. 26 धावा आहेत फलकावर. नीलचा पुढील बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉसच दिलाय. क्षेत्ररक्षक सरसावत आहेत पुढे. चांगलं जजमेंट मिस्टर हर्षच्या माध्यमातून. दर्जेदार झेल परिपूर्ण केला जातोय. आतिशच्या खेळीस पूर्ण विराम लागलेला आहे. जर तो झेल कंप्लीट झाला असता तर या सामन्याची रंगत बघण्यासारखी असती. नील तरे चांगला स्पेल त्याने जरूर हाताळलेला आहे. षटक क्रमांक 3 जर आपण पाहिलं, विद्यमान स्थितीमध्ये आहे. 5 चेंडूंचा खेळ परिपूर्ण. 26 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता, स्वतःवरचा विश्वास. शॉर्ट लेग मध्ये तो झेल सुटला, या सामन्यामधला सर्वात मोठा मोमेंट. परंतु खचून जाऊ नका, या गोष्टी देखील होत असतात. मोठमोठे खेळाडू देखील झेल सोडत असतात. न खचता न डगमगता पुन्हा एकदा प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला सज्ज राहावं लागतं. क्रिकेटमध्ये चुकीला मात्र माफी नसते. अमनजीत कौरने जर दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुल्फाट हिचा झेल सोडला असता तर महिला विश्वकरंडकावरती पहिल्यांदा भारतीय संघ नाव कोरू शकला नसता. डेव्हिड मिलरचा झेल सूर्यकुमार अशोक यादवने सोडला असता तर तेथे देखील भारतीय संघ पराभूत होऊ शकला असता. झेल टिपण्याचं एक वेगळंच महत्व आहे. हा देखील चेंडू कमालीचा होता. पूर्णपणे खोलवर टप्प्याला प्राधान्य आहे. लेंथ, लाईन, पेस, मोमेंट, व्हेरिएशन, ॲक्युरेसी, सर्व गोष्टींचा अगदीच सुयोग्य असा मिलाफ आपण पाहिलाय. नील तरे या गोलंदाजाच्या माध्यमातून खूपच बहारदार स्पेल त्याने हाताळलेला आहे. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. फलकावरती 26 धावा ज्या परिपूर्ण झालेल्या आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत येथून मात्र 18 आणि त्या 18 चेंडूंमध्ये 37 धावांचं लक्ष साई स्पोर्ट्स सरावली या संघासमोर. ऐकूयात एक छोटीशी दोन येऊयात मॅच मध्ये. चं समीकरण. षटक क्रमांक 4 ला होते सुरुवात. लॉफ्टेड स्ट्रोक आहे आणि सरते शेवटी यथावकाश. या यंग ब्रिगेडचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे, अतिशय अद्भुत स्वरूपाचं प्रदर्शन राहिलंय जयप्रकाश एडवनच्या युवा ब्रिगेडचं. जबरदस्त गोलंदाजी. जगदीश पाटीलच्या खेळीस देखील पूर्ण विराम लावलेला आहे. चल तरेला आपण पाहतोय सध्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनलेले आहेत. सफाळे क्रिकेटचा हा भविष्य काळ. खरं तर अमरदीप चषक जलसार 2025 ही स्पर्धा युवांच्या प्रदर्शनासाठीच ओळखली गेलंय, ज्यामध्ये श्रीकृष्ण चाफेवाडी संघाचा चिराग असेल, उदय असेल, हर्ष पाटील असेल, त्यानंतर ह्या जलसार गावामधून आर्यन भोईर असेल,
ज्यांचं प्रदर्शन खूपच उल्लेखनीय राहिलेलं आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतात नील तरे, जल तरे कमी वयाचे खेळाडू, परंतु प्रतिस्पर्धी संघातील दिग्गजांना देखील घाम पडतायत. जगदीश पाटीलची एक प्राइजलेस अमूल्य विकेट देखील आपल्या संघासाठी मिळवून दिलंय जल तरे या गोलंदाजाने. सामन्याची परिभाषा मात्र बदललंय. 26 या अंकावरती खूप मोठा धक्का लागलाय साई स्पोर्ट्स सरावली या संघाला. जयप्रकाश एडवनच्या या युवा ब्रिगेडला कमी लेखू नका. न्यू बॅटर. चला, हरणवाडी संघनायक कृपया करून आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधावा ही विनंती आहे. हरणवाडी कर्णधार. इथे पंच इंटरेस्टेड असतील का? यस, विमरचा इशारा आलाय. कमरेच्या वर नो बॉल. थोडंसं कंट्रोल ढासळलं तिथे आणि त्या कारणास्तव ICC नियम क्रमांक 21चं यथोचित पालन करण्यात आलेलं आहे. अतिरिक्त स्वरूपातील धावा देखील ऍड होतील. फ्री हिटचा इशारा देखील येईल. सूट सवलत कमिशन असेल ती या फलंदाजाला 2007 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावरती हा नियम जो मात्र अधिकृत स्वरूपामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला आणि तोच इशारा पंचांनी केलेला आहे की येणाऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाजाकरिता फ्री हिट. चांगला चेंडू फ्री हिट वरती फ्री होऊ दिलं नाही. डॉट बॉल रिलीज केलेला आहे. सुंदर पुनरागमन करत असताना जल तरे आपल्याला पाहायला मिळतात. 27 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. गोलंदाजांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ज्या मैदानामध्ये 100 पार, 80 धावा पार, 90 धावा पार झालेल्या आहेत, त्याच मैदानामध्ये 63 धावा डिफेंड करून दाखवायच्या आहेत. त्या देखील साई स्पोर्ट्स सरावली सारख्या बलाढ्य आणि मातब्बर संघासमोर. परंतु त्या कडवट आव्हानाला पेलण्याचा खूप सुंदर प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. येथे चुकी झालेली आहे क्षेत्ररक्षकाकडून. हर्ष ज्याने याआधी एक सुंदर जल टिपला होता. अचूकतेच्या मापदंडाचा थोडासा अभाव. बघा, रनिंग झेलमध्ये या गोष्टी होत असतात. एका बाजूने क्षेत्ररक्षक धावत असतो, दुसऱ्या बाजूने चेंडूवरती करडी नजर ठेवायची असते. जजमेंटचा थोडासा अभाव, अॅक्युरेसीचा थोडासा अभाव. हरकत नाहीये, खचून जाऊ नका. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह ठेवा. सामना पूर्णपणे ऑन आहे. फुलटॉस दिला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग परिकक्षाच्या वरून एक मोठा प्रहार केलाय. मॅक्सिमम मास्टर स्ट्रोक. दॅट्स अ ह्यूज सिक्सर. 6 धावा. फलंदाज मिस्टर निखिल. महत्वपूर्ण असा षटकार. बघा, जे फुलटॉस आलेले आहेत त्यावरती थोडासा फटका. चेंडूच्या लेंथ अँड लाईनला जेव्हा प्राधान्य दिलंय तेव्हा मात्र धावा आलेल्या नाहीयेत. जे काही मोठे फटके आलेले आहेत ते फुलटॉस चेंडूवरती, तेथे सुधारणा करावी लागेल. जल तरेला 34 धावा झालेल्या आहेत. 34. निखिल 7व्या क्रमांकावरती येऊन खूप सुंदर फटका. पुन्हा एकदा काही जबरदस्त लेझर गाइडेड यॉर्कर हाताळले जात आहेत. कौतुकास्पद गोलंदाजी आहे. एकच धाव घेण्यात भाग पाडलेला आहे. 35 धावा. 4थ्या षटकाचा खेळ विद्यमान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जल तरे अँड नील तरे. वारे खूपच सुंदर स्वरूपाचं प्रदर्शन राहिलंय, परंतु सामना दोन्ही संघांसाठी खुला आहे. साई स्पोर्ट्स सरावलीकडे एक मोठा बॅटिंग लाईनअप. चेंडू टप्पा पडल्यानंतर नैसर्गिक उसळी घेत असताना बघायला मिळाला. पंच दर्शवतायत वाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपातील एक धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाईल. बरीच काही चर्चा विनिमय त्या ठिकाणी रंगते. यष्ट्यांच्या मागून संघाला लीड करण्याचं कार्य खूप सुंदर सुरू आहे. गौरव तरे आपल्याला पाहायला मिळतात. बराचसा अनुभव शेअर करतायत की नक्की कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी व्हायला हवी. वाईड नो चेंडू थांबवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण साई स्पोर्ट्स सरावली या संघावरती प्रेशर क्रिएट करू शकू. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. हाही फटका फसलाय. शॉट मिड ऑफ मध्ये सुंदर झेल. सनी भोईरच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण तपासून पाहिला तर वैभव भोईर आम्हाला सूचित करतायत की आतापर्यंत 5 गडी 5+1 6 गडी जे तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. 6 विकेट डाऊन आणि 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रोग्रेस कार्ड वरती 36 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
12 चेंडूंचा खेळ उर्वरित राहिलेला आहे. खेळ शिल्लक राहिलेला आहे. 27 धावांचं टार्गेट जय समोर. चला हरणवाडी संघनायक आणि समवेत विठ्ठलवाडी संघनायक आपण कृपया करून मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. पुढ्यात मॅचच्या दिशेने जिथे 12-27 समीकरण रंगलंय. ऑन साइडला स्मॅश केलेला आहे परंतु क्षेत्ररक्षक झेल सुटलाय. दोलायमान खेळपट्टीचा फटका आहे. कारण झेल घेत असताना जर आपण पाहिलं नीट निरीक्षण केलं तर थोडासा चढाव होता. तेथे चेंडूवरती नजर ठेवत असताना हलकासा बॅलन्स जो घसरला आणि त्या कारणास्तव हा झेल देखील ड्रॉप झालाय. धाव संख्या जाऊन विसावलेली आहे प्रोग्रेस कार्डवरती 37-37 या अंकावर. 11 चेंडूंमध्ये 26 धावा. हे जबरदस्त लढत. दोन्ही संघ आपले 100% देत आहेत. या मॅच मध्ये चांगला चेंडू आहे. आणखीन एक डॉट आलाय. निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगता. हा सामना मात्र ओळखला जाईल एका झुंजार वृत्तीसाठी. नील तरे या नावाची चर्चा राहणार. ज्या पद्धतीने त्याने प्रदर्शन केलं त्यानंतर जल तरेला आपण पाहिलं. आता या 5व्या षटकामध्ये ध्रुव लॉफ्टेड स्ट्रोक वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये काय परफेक्ट जज केलं. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. नील तरेला आपण पाहू शकतायत जो मात्र मॅन इन फ्रेम बनलेला आहे. गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा क्षेत्ररक्षण म्हणा 3 डायमेन्शनची भूमिका अदा करतोय. एका मागोमाग एक विकेटची पडझड थांबायचं नाव घेत नाहीये. सातवा धक्का लागलेला आहे साई स्पोर्ट्स सरावली या संघाला. जयप्रकाश एडव्हान्स संघाच्या युवा ब्रिगेडचं प्रदर्शन उल्लेखनीय राहिलंय. स्वामी विवेकानंद यांचे फार सुंदर शब्द आहेत. मला 100 युवक द्या मी तुम्हाला देश बदलून दाखवू शकतो. आणि त्या युवा ब्रिगेडची या ठिकाणी चर्चा होते. नीलतरेचं सुंदर क्षेत्ररक्षण, ध्रुवची बहारदार गोलंदाजी, सामन्याची अगदी परिभाषाच बदलून गेलेली आहे. 9 चेंडूंचा खेळ उर्वरित स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 26 धावांची आवश्यकता साई स्पोर्ट्स सरावली या संघासमोर. गोलंदाजीच्या बळावर बघा क्रिकेटमध्ये खूप सुंदर वाक्य आहे सुनील मनोहर गावस्कर यांचं. तुम्हाला एक सामना जिंकायचा असेल तर संघामध्ये चांगले फलंदाज घ्या. परंतु तुम्हाला टुर्नामेंट जिंकायची असेल तर संघामध्ये चांगले गोलंदाज असणं खूप आवश्यक आहे. 63 धावा देखील आम्ही डिफेंड करू शकतो ही सकारात्मक मानसिकता खूपच दर्जेदार स्वरूपामध्ये दर्शवित असताना सफाळे क्रिकेटच्या भविष्य काळातील चमकणारी ही काही नावं आहेत. नील तरे, जल तरे, ध्रुव मेहर 5व्या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न. ऑप्स्टमच्या प्रचंड पलीकडे शफल झाले होते फलंदाज, परंतु शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. ध्रुव मेहरचं षटक. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर डॉट, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथा आणि 5वा चेंडू देखील डॉट. ध्रुव मेहर यू ब्युटी. काय गोलंदाजी केलंय. गोलंदाजीच्या बळावरती सामना जिंकण्याची अभिलाषा, आशा, अपेक्षा आणि कर्तव्य या सर्व गोष्टींची गुंफण केलंय जयप्रकाश एडव्हान्स या संघाने. दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण. ध्रुव मेहरचा पुढील बॉल. हा पण फटका फसलेला आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये सुंदर झेल सनीच्या माध्यमातून कंप्लीट केला जातोय. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण तपासून पाहिला तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8 गडी तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत.
बहारदार गोलंदाजीचं पृथक्करण. चल तरे नील तरे अँड ध्रुव मेहरचं जे षटक बघा तुम्ही, विघटन बघा, विश्लेषण बघा. 6 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव खर्च करून 2 गडी गारद केलेले आहेत. अप्रतिम प्रदर्शन. म्हणतात ना की आयुष्यामध्ये कधीच चांगला क्षण येण्याची वाट बघत बसू नका. तुमच्या समोर जो क्षण आहे त्याला चांगला बनवण्याचा प्रयत्न करा. कारण आयुष्याचे 2च नियम आहेत, बहरा फुलांसारखे, पसरा सुगंधासारखे. आयुष्याच्या या रंगमंचावर आपली भूमिका तुम्ही अशी परिपूर्ण केली पाहिजे की जगाच्या रंगमंचावरती निरोप घेताना प्रत्येकाच्या करकमळामधून टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. आणि ती भूमिका आज मात्र आपल्याला पाहायला मिळते. सामन्याची परिभाषा आहे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि त्या 6 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता साई स्पोर्ट्स सरावली या संघासमोर. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकाल अगदीच सबमरीन स्वरूपामध्ये. अमरदीप चषक जलसार 2025 युवा खेळाडूंचा दर्जेदार आढावा. अगदीच उच्च श्रेणीय प्रदर्शन त्यांनी करून दाखवलंय. 5-26चं समीकरण. इथे देखील वेगवान चेंडू हर्ष यांच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट. 4 चेंडू शिल्लक आणि तब्बल 26 धावांची आवश्यकता. काय प्रदर्शन केलंय जयप्रकाश एडवण. सफाळी क्रिकेटचा भविष्य काळ. नील तरे, जल तरे, ध्रुव मेहर आणि हर्ष देव या 4 गोलंदाजांनी छाप सोडले या मॅच मध्ये. ऑन साइडला सजवलेला हा फटका. तेथे मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, स्क्वेअर लेग परिकक्षमध्ये. प्रथम पाटील यांच्या माध्यमातून झेल कंप्लीट केला जातोय. गोलंदाजीच्या बळावरती सामना कसा जिंकला जातो हे तुम्ही प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये जलसार प्रांगणामध्ये पाहू शकतायत. 9 गडी गारद झालेले आहेत साई स्पोर्ट्स सरावली या संघाचे. 9 विकेट्स डाऊन. खूपच सुंदर प्रदर्शन. कष्टाळू भूमिकेतून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यामध्ये जी मौज आहे ती आयत्या पिठावर रेगा ओढण्यात नाहीये आणि ते कष्ट या सामन्यामध्ये घेतलेले आहेत. जयप्रकाश एडव्हान्स संघातील रायझिंग स्टार अर्थातच युवा ब्रिगेडने अप्रतिम स्वरूपाचं प्रदर्शन राहिलं आहे. म्हणतात ना की आयुष्यामध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कष्टाला पर्याय नाहीये, परंतु तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. आणि ते सुयश प्राप्त करत असताना जयप्रकाश एडवण चा संघ आपल्याला जलसारच्या स्मरांगणामध्ये पाहायला मिळतोय. चेंडू शिल्लक आहेत 3 आणि त्या 3 चेंडूंमध्ये अशक्य प्राय अशा 26 धावा करायच्या आहेत. 9 विकेट्स डाऊन. साई स्पोर्ट्स सरावली संघाची दयनीय अवस्था या मॅच मध्ये. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे आणि इतिहास लिहिलाय. इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नाव कोरत असताना जयप्रकाश एडवणचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ही नावं तुम्ही लक्षात ठेवा. सफाळी क्रिकेटचा हा भविष्य काळ आहे. नील तरे, जल तरे, ध्रुव मेहर अँड हर्ष देव ज्यांनी साई स्पोर्ट्स सरावली सारख्या बलाढ्य मातब्बर दिग्गज संघाला ऑल आउट केलं. गोलंदाजीच्या बळावर ज्या जलसार क्रीडांगणामध्ये 100+ धावा झालेल्या आहेत एका बॅटिंग पिचवर, सपाट पिचवर अगदी संपूर्ण संघाला ऑल आउट करण्याचा रेकॉर्ड केलाय. अवघ्या 37 या अंकावरती 10 गडी गारद करून दाखवलेले आहेत. फुल मॅच समरीमध्ये खास करून नील तरेचा स्पेल बघा. पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या, 2 गडी गारद केले. इंडिव्हिज्युअली दुसऱ्या षटकामध्ये जेथे त्याला 2 षटकार जरूर पडले परंतु 1 गडी गारद केला. त्यानंतर जल तरेचा स्पेल तो देखील परिपूर्णरित्या इकॉनॉमिकल. ध्रुव मेहर 5व्या षटकात केवळ 1 धाव आणि 2 गडी. हर्षदेव शेवटच्या षटकामध्ये 1ही धाव खर्च न करताना 2 विकेट्स. ही नावं मात्र ठळक स्वरूपामध्ये अगदीच इतिहासामध्ये चंदेरी, सोनेरी, रुपेरी पानांवरती जरूर कोरले जातील. सुंदर प्रदर्शन. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन जरूर करून घ्या. साई स्पोर्ट्स सरावली आणि जयप्रकाश एडवण संघाला विनंती आहे. हार्ड लक साई स्पोर्ट्स सरावली आणि अभिनंदन.
दुसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट झाल्याबद्दल जयप्रकाश एडवनच्या युवा ब्रिगेडचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अत्यंत दर्जेदार प्रदर्शनाच्या बळावर आणि चांगल्या गोलंदाजीच्या माध्यमातून विजयावरती शिक्कामोर्तब केलेला